आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्हाला लाज नाही वाटली असं वागताना सिद्धिराज? मी आणि माझा आई तुमचा इतका विश्वास ठेवला होता आणि तुम्ही आमचा विश्वासघात केलात। सांगा ना, का असं वागलात? बोला, का असं वागलात? आम्ही तुमच्याशी आपला म्हणून वागलो आणि तुम्ही आमचा केसाने का असं वागलात? का असं वागलात? का? बोला, का असं वागलात तुम्ही? बोला। बायको म्हणशील मला परत? भावना अगं थांब। परत मला बायको म्हणशील बायको? याला नजरेसमोर ना दूर करा माझा। दूर हो नजरेसमोर। दूर हो। शांत। वीणा, सिंचना घेऊन जा तिला। चल ताई। सिद्धू, ये। भावना ताई, तू ठीक आहेस ना ग? तिला काय धाड भरली आहे? आता एवढं पराक्रम गाजवला, सगळ्यांनी बघितलं ना। संतोष काय संतोष? अगं चौकशी करायचीच असेल तर त्या प्रवीणची करायला पाहिजे। एवढं बेदम मारलं त्याला, अशी स्वागत राहिली तर लोक शेण घालतील आपल्या तोंडात। काय बोलताय? तू गप्प बस। काय चुकीचं बोलतोय मी? सरळ सरळ हाकलून लावलं त्याला। स्वतःहून आला होता ना, लग्न करायला तयार होता ना, मग लावून द्यायचं होतं लग्न त्याच्या बरोबर। भावना थांब। आता का आज जातेस? तूच म्हणाली होतीस ना की तो माणूस समोर येऊ दे। मग आला होता, का घालवून दिलंस त्याला? कारण रवी आणि सुपर्णाने आणलेला तो माणूस खोटारडा होता। खोटा होता? ठीक आहे, भावना दे ते मंगळसूत्र। भावना, खोट्या माणसाने घातलंय ना ते मंगळसूत्र, मग काढ ना, देऊन टाकू त्या मंदिर संतोष दादा, समितीच्या काय माणसांना। करताय? आई बोला ना। संतोष दादा, अरे नको बोलूस असं। अहो काय करताय? थांबा जरा। तिची अवस्था बघ ना, या क्षणी तिची काय मानसिक अवस्था आहे। ए शांत राहा रे, तुम्ही काय बडबड करताय? थांबा। भावना मॅडम, काहीही झालं तरी तुम्ही हे मंगळसूत्र गळ्यातून काढू नका। हा जो काही गोंधळ होतोय तो भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या माणसामुळे होतोय। त्यात भावना मॅडमची काही चूक नाही, सगळी चूक त्या माणसाची आहे। त्यामुळे काही करून आपल्याला त्या माणसाला सोडायचं नाही। आज जो माणूस आला होता, ज्याने दावा केला की मीच ते मंगळसूत्र घातलंय, तो खरा आहे का खोटा आहे हे आपण शोधायलाच पाहिजे। हो मॅडम, जोपर्यंत तो माणूस खरा आहे का खोटा हे सिद्ध होत नाही तोपर्यंत हे मंगळसूत्र काढू नका। आणि लक्ष्मी काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका। सिद्धिराज गाडे पाटील या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावेल म्हणजे लावेल। तेही त्वरित, तात्काळ, ताबडतोब।
जानू आता एकही जागा रिकामी ठेवू नकोस. सगळ्या बेंचवर असंच लिह. जानू काय झालं? नाही काही नाही. अगं जानू कसला विचार करतेस मला सांग. जयंत प्लीज थोड्या वेळासाठी घराचं दार उघडशील का? मला ना खरंच खूप बोर होतंय रे या घरामध्ये. म्हणजे मला ना नुसतं असं बसून राहायला नाही आवडत. मला काहीतरी करायचंय. मी ना थोडा वेळ अंगणात तरी जाते मी, किंवा कुंड्यांमध्ये रोपं लावते. हे बघ तसंही पावसाळा आता जवळ येतोय. ही करेक्ट वेळ आहे रोपं लावायची. प्लीज थोड्या वेळासाठी दार उघडणं जयंत. जयंत खरंच खूप बोर होत आहे रे मला. प्लीज थोड्या वेळासाठी. ओके ओके देतो मी. थँक्यू जयंत, थँक्यू सो. जयंत अरे हे बघ भावनाताईचा कॉल आलाय. कंट्रोल योरसेल्फ जयंत. काही झालं तरी आता जानूवर चिडायचं नाहीये. ताई ताई काय झालंय? ताई अगं तू रडतीयस का? आई अगं बोल ना काहीतरी. हे बघ ताई मी काय सांगतेय तुला, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ खरं काय ते आपल्या समोर आधी येऊ तरी दे. मी आहे ना तुझ्या बरोबर. मला सांग मी येऊ का तिकडे? बरं ठीक आहे मी नाही येत, पण तुला तसं वाटलं तर मला सांगशील, मी लगेच तिथे येईन. हो तू तू तुझी काळजी घे. हो जानू जयंत जयंत अरे ताईच्या गळ्यात ज्याने मंगळसूत्र घातलं तो माणूस घरी आलाय रे. व्हॉट? हे सगळं काय चाललं ना मला खरंच काही कळत नाहीये. असं अचानक कुणीही घरी येतं आणि म्हणतं. जानू तू प्लीज रडू नकोस प्लीज. शांत अरे ताईचा आवाज ऐकला मी. बिचारी रडत होती. मला ना कळत नाहीये मी ताईला कशी हेल्प करू. जानू प्लीज डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस. कमन जानू आतापर्यंत तू मला कुठला प्रॉब्लेम सांगितलायस आणि तो मी सॉल्व्ह केला नाही असं झालंय का? लिव्ह इट ऑन मी. तुझ्या आणि तुझ्या ताईच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या माणसाला मी शोधून काढेन. आणि तो जर खोटं बोलत असेल ना तर त्याला मी सोडणार नाही. आय प्रॉमिस.